13 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडी कटिंग कशी करायची ते बघूयात. इथे मी 2 अस्तरच्या घड्या घेतलेल्या आहेत. त्याची लांबी 34 इंच आहे. तर मी कटिंग करून घेतलेले आहे आणि त्याच्यावर मापे टाकलेली आहेत. तर मापे कशा प्रकारे टाकलेली आहेत ते बघा. तर ह्याची कंबर घेतलेली आहे मी 11 इंच आणि खाली अशी 11 इंच घेऊन 2 इंच वाढवलेले आहेत. बैठक भाग घेतलेला आहे 10 इंच. तर अशा प्रकारे आणि जे आकार देऊन घेतलेला आहे. खाली बॉटम घेतलेला आहे 8 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी मार्किंग करून ठेवलेली होती. तर अशा प्रकारे कटिंग करून घेऊ. तर अशा प्रकारे कटिंग झालेली आहे. 2 पाया आहेत हे. दोन्ही पायांची इथे एकसोबत कटिंग झालेली आहे. हे बघा, अशा रीतीने 13 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडीची कटिंग आहे. तर आता पदर कसा कट करायचा ते बघूयात. अशा प्रकारे साडी ठेवायची आणि कमरेच्या साईडकडनं आपल्याकडं पदर ठेवून बरोबर उंची अधिक उंची घ्यायची. उंची 34 इंच आहे. तर 34 अधिक 34 असं 2 माप मी इथे घेतलेले आहे पदराचे. 34 अधिक 34 आणि एक वरती सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि पायाकडच्या साईडने मी 10 इंच वाढीव घेतलेले आहे आणि एक तिरपी रेषा आखलेली आहे. तर त्या तिरपी रेषेवर आपल्याला पदर कटिंग करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तिरप्या रेषेवर पदर कटिंग करून घ्यायचा आहे. पायाच्या साईडने आपल्याला 10 इंच वाढीव घ्यायचा आहे माप आणि खाली कमरेच्या साईडने 34 अधिक 34 आणि अशा रीतीने पदर कटिंग करून घ्यायचा आहे. तर तो आपण बाजूला ठेवून देऊ आणि साडी नेसत्या साईडने अशी फोल्डिंग करून 4 फोल्ड मी इथे केलेले आहेत आणि त्यावर जे आपण अस्तरचं पायाची कटिंग केली होती ते आपण इथे जशास तसे ठेवून त्याच्यावर वरच्या साईडने 4 इंच मी वाढवून घेतलेले आहे. इथे साडी अपुरी पडते म्हणून मी 4 इंच जास्त घेतलेला आहे. जास्त साडी असल्यास तुम्ही जास्त पण घेऊ शकता, 7-8 इंच वाढ वरच्या साईडने फक्त. आणि जे आकार देऊन घेतलेला आहे आणि बाकीची मार्किंग जशीच तशी केलेली आहे. तर हे कटिंग करून घेतलं. आता काष्ट्यासाठी इथे मी साडी कमी असल्यामुळे जेवढी आपली पायाची उंची होती तेवढी उंची घेऊन तर डबल फोल्ड काष्ट्यासाठी मी कटिंग करून घेतलेला आहे. अशा प्रकारे जेवढी आपली उंची आहे तेवढीच इथे उंची घ्यायची आहे काष्ट्यासाठी. आणि रुंदी साडी कमी असल्यामुळे मी रुंदी कमी घेतलेली आहे. 8 इंचच इथे रुंदी घेतलेली आहे. तर हे पण मध्यभागून आपण कटिंग करून घेऊ अशा प्रकारे आणि त्याला जे आकार देऊन घ्यायचा आहे जो आपण पायाला दिलेला आहे तो त्या आकारावर हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ठेवायचं आणि जसा आपला आकार आहे तशा रीतीने आपल्यालाही जे आकार कटिंग करून घ्यायचा आहे. दोन्ही काष्टे एकमेकांवर ठेवून एक सुलट आणि एक उलट अशा प्रकारे ठेवून जे आकार कटिंग करून घ्यायचा आणि या साईडने कोपऱ्यात टेप ठेवून कोपऱ्यात अशा प्रकारे टेप ठेवून मी 3 इंच इथे घेतलेला आहे आणि त्याला गोलाकार अशा पद्धतीने दिलेला आहे. तर हे पण आपण कटिंग करून घेऊ. तर हा आपला काष्टा तयार झालेला आहे. तर इथे पदराची कटिंग झालेली आहे आणि काष्ट्याची पण. आता अशा प्रकारे हे दोन्ही पण काष्टे मी इथे कट करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला काष्टा फोल्ड करून म्हणजे त्याची घडी करून अशा प्रकारे आपल्याला स्टिच करायचं आहे. तर इथे मी दाखवते तशाप्रमाणे दोन्ही काष्टे असे तयार झालेले आहेत. तर हे आपण आता
बाजूला ठेवून देऊ आणि उरलेली जी साडी आहे ती घेतली आहे. अशा पद्धतीने जो आपण पाय कट केला होता अस्तरचा ते ह्याच्यावर ठेवून जे आकार देऊन घ्यायचा आहे, जेवढी आपली उंची आहे तेवढंच. आणि अशा पद्धतीने आपल्याला शाही मस्तानीच्या प्लेटा ज्या आहेत त्या अशा प्रकारे करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने प्लेटा आपण करून घेऊ. बरोबर थोडं अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला प्लेटा पूर्ण साडीच्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे इथं पूर्ण प्लेटा तयार झालेल्या आहेत आणि मी पिना लावून घेतलेल्या आहेत. तर इथे शाही मस्तानी साडीची 13 वर्षाच्या मुलीसाठी कटिंग तयार आहे. तर स्टिचिंग पुढच्या भागामध्ये बघूयात.